हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असा घट्ट आमरस आपण बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा दिसायला दिसतो आणि खायला पण खूप टेस्टी आणि छान लागतोय. तर इथे आपण 4 ते 5 आंबे घेतलेले आहेत. तुम्ही जेवढे तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढा जास्त रस बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही आंबे घेऊ शकता. आणि तुम्ही अशा प्रकारे जर का आंब्याचा रस करून बघितला ना, तुम्हाला नक्की आवडेल. मी पण पहिल्यांदाच बनवते तर मला पण खूप छान जमलं आहे. तर आंबे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही एकदम असं चिकटपणा वगैरे असतोय तो सर्व काढून टाकायचा. छानपैकी आंबे धुवून घ्यायचे स्वच्छ. तुम्ही नळाखाली धुतले तरी पण चालेल. आता त्यावरचं साल काढून आहे ना, व्यवस्थित आंबे कापून घ्यायचे. खूप छान हा आंब्याचा रस होतोय. तुम्ही हे पुरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. एकदम असं सिंपल पद्धतीने मी दाखवते आहे. आपल्या चॅनलवर आहे ना, खूप छान अशा सिंपल रेसिपी असतात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशा साध्या सिंपल रेसिपी आपल्या चॅनलवर येत राहतील. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले आहेत त्यातूनच आपण टेस्टी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेले आहे आणि सुरीने आपण याचे तुकडे तुकडे असे करून टाकायचे एका पातेल्यामध्ये. तुम्ही हाताने पण पिळू शकता. ते हाताने खूप घाण वाटतं म्हणून मी असंच हे करते. एकदम असं ते पिचकल्यासारखं होतं. ते खायला पण व्यवस्थित म्हणजे खाऊशी वाटत नाही. तर असंच सुरीने काढून टाकायचं. पूर्ण कोय दिसेपर्यंत पूर्ण काढून टाकायचं. हे बघा आता सर्व काढून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 5 ते 6 आंबे घेतलेले होते मी. त्यातलं एवढं निघालेलं आहे असं आंब्याचं ते गाभा म्हणू शकतो आपण. तर आपण हे सर्व आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सर करून फिरवून घ्यायचं. इथे मी 2 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्हाला गोड किती हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता. हे बघा इथे आपलं वाटून पण झालेलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया जेणेकरून मिक्स करायला व्यवस्थित जाईल. आणि यामध्ये जरा घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता थोडंसं. हे बघा बघू शकता किती छान असा एकदम पिवळा पिवळा जर असा आपला रस दिसतोय. छानपैकी असा रस तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये आहे ना दूध टाकूया. दूध तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा आपण आंबा वाटतो ना तेव्हा पण ॲड करू शकता. मी नंतर ॲड केलेला आहे. दुधामुळे पण खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे मी, जरा कमी होती त्यामुळे. तर आता आपला आंब्याचा रस छानपैकी फेटून पण झालेला आहे आणि एकदम तयार झालेला आहे. आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि 1 तासाभराने खायला घ्यायचं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.